बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ते सध्या राज्यभरात पुन्हा चर्चेचा विषय बनले। आमदार निवासातील मारहाणीच्या व्हिडिओमुळे थेट संजय गायकवाड यांच्यावर राजीनाम्याची कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। पाहुयात हे नेमकं प्रकरण आहे तरी काय। 8 जुलै 2025 रोजी रात्री मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जेवणाची वेळ होती, पण खाण्यायोग्य अन्न नव्हतं। आमदार संजय गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार रूममध्ये जेवण मागितल्यानंतर त्यांना शिळा भात आणि वासळलेली डाळ दिली गेली होती। त्यामुळे ते चिडले, अस्वस्थ झाले आणि बनियान आणि लुंगीवरच थेट कॅन्टीनमध्ये पोहोचले। त्यांनी एका कर्मचाऱ्याला समोर उभं केलं, त्याला वास घेण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर थेट थप्पड व लाताबुक्क्यांचा मारा केला। हा सारा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि पाहता पाहता सोशल मीडियावरती वादळ उठलंय। बंद करा तुम्ही। आमदार संजय गायकवाड यांच्यावर कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्व क्षेत्रातून जोरदार टीका होतीये। ते डाळ भात हातात घेऊन थेट विधानसभेत पोहोचले। मी वारंवार तक्रारी केल्या, कोणच ऐकत नव्हतं, मग मी काय करणार, ही आमच्या शिवसेनेची स्टाईल आहे असं म्हणत झालेल्या घटनेबाबत गायकवाडांनी पत्रकारांना माहिती दिली। मी मुंबईमध्ये 1986 पासून या ठिकाणी येतोय आणि 30-35 वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेत असतो। काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर 10 वाजता एक 2 चपाती, डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला वोमिटिंग त्या ठिकाणी झाली आणि वोमिटिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टीनवाल्याला मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं, त्या लोकांना जरा बोलवा। त्यांनी त्या लोकांना बोलवलं, मी त्यांना त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणता ये बहुत गंदा आहे। मग मी मॅनेजरला बोलवलं, त्याला दाखवलं, जेवणारी 8-10 लोक होती त्यांना दाखवलं, सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही, हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली। यापूर्वी या कॅन्टीनमध्ये 15-15 दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं, अंडी 15-15 दिवसाची, 4-4-5-5 दिवसाच्या भाज्या, या संदर्भात मी एमडीकडे तक्रार केली, मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली। एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं, मराठी सांगितलं, हिंदी सांगितलं, इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका, आमदारांच्या जीवनाशी खेळू नका। आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला अधिवेशनाच्या काळात 10,000 ग्रामीण भागातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शेतकरी असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात। पण जो कॅन्टीनचा मालक आहे, ज्याला 30 वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो, कोण्या अधिकाऱ्यांचे साठलोट आहे हे मला सांगता येणार नाही, पण त्याची मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते, कुठे उंदीर निघतो, त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांबा वाटत नाही, कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात। आणि आज मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून राहिला की आमच्यासोबत या ठिकाणी ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे। तुम्ही आमदार आहे, तुम्हाला अधिकार आहे। मी आमदार जरी असलो तर मी माणूस आहे, आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे। आमदार संजय गायकवाड हे नाव वादांच्या बाबतीत काही नवीन नाही। 2024 मध्ये राहुल गांधींच्या जीव कापणाऱ्याला बक्षीस जाहीर, पोलिसांना जगातील अकार्यक्षम यंत्रणा म्हणणं, सोशल मीडियावर केलेली जळजळीत विधानं, या आणि अशा घटना त्यांना विवादप्रिय आमदार म्हणून नावारूपाला आणतात। तर सध्याच्या प्रकारानंतर विधान भवनात आणि सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली। कर्मचाऱ्याला मारहाण योग्य नव्हे, सत्तेचा गैरवापर करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या। तर विरोधकांकडून गायकवाडांच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली।
तर या प्रकरणी लोकप्रतिनिधी मारहाण करणं योग्य नाही. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या, भाजीला वास होता वगैरे, या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तो एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं. आमदार निवासात जर काही अनियमितता असेल, तिथे काही घाण असेल, काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ तरी टॅवेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आणि यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते. आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. एकूणच वासळलेली डाळ असो वा वादग्रस्त राजकीय वर्तन, प्रश्न आहे कृतीचा. गायकवाडांच्या वर्तनामुळे व्यवस्थेवर विश्वास टाकणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनात अस्वच्छता आहे. ते आमदार म्हणून समस्या मांडू शकतात, पण शिक्षाशास्त्र हाती घेण्याचा अधिकार त्यांना नाही, अशीच भावना जनसामान्यांची आहे. महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.